रामराम शेतकरी मित्रांनो, मी संतोष रोडे पाटील, फळबाग सुप्ती, योगेश मस्के सरांसोबत. आज आपण आहोत वरुडी शिवारामध्ये आदित्य राजळे पाटील राजळे यांच्या बागामध्ये. आपण मागच्या 7-8 महिन्यापूर्वी ह्या बागाची ट्रीटमेंट सुरू केली होती आणि आज काय रिझल्ट दिसतो आहे हे आपण शेतकऱ्याकडून समजून घेऊयात. रामराम. राम 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 रामराम सर. काय म्हणतो आदित्य? काही नाही आता काय काय वाटतं? नाही, झाडाची एकदम कंडिशन भारी, साईज वगैरे चांगली झालेली आहे. हम्म. मागच्या वर्षी एवढी नव्हती साईज, या वर्षी आपण चांगलं लक्ष दिलं. परत आपलं तुमचं फळबाग सोबती टीमचं पण चांगलं सहकार्य होतं त्यावेळेस. त्यामुळे झाडाची पण क्वालिटी पण ग्रोथ वगैरे एकदम छान झालं. पलीकडे आपले रोपटे झाडं होते त्याची पण ग्रोथ एकदम व्यवस्थित झाली. आणि मेन गोष्ट म्हणजे पलीकडचे झाड तानावर नाही घेतल्यापासून तर ते तानावर घेतलेच नव्हते आपण. नाही, तानावर सोडलं. हां, तरी पण त्याला जवळपास रोपटे झाडं त्याच्यावर जवळपास चांगला माल आहे. एका झाडावर जवळपास 50 ते 60 किलो माल निघाल आणि साईज पण व्यवस्थित आलेली आहे मालाला. मागच्या वर्षी एवढे साईज वगैरे काहीच नव्हती. बरं. आदित्य भाऊ, सगळी झाड संख्या किती आपली? मोठे झाडं मोठे झाडं हे 225 झाडं आहे. तर त्यात आता हे थोडंसं गावरांमध्ये झाड आहे ना. हो, त्याची जास्त साईज वगैरे. पण ह्या वर्षी कसं वाटतं तुम्हाला साईजमध्ये? साईज एकदम छान आहे ना. आता समजा अजून 1-1.5 महिना तर लागणारच हार्वेस्टिंग व्हायला, तरी पण साईज एकदम चांगली आहे. माल पण एका झाडावर जवळपास 80 ते 90 किलो माल बसल. मोठ्या झाडावर, काही झाडावर 50 किलो 60 किलो. सगळी झाड संख्या किती आपल्या रोपडे आणि हे? रोपडे जर धरले तर इथं या शेतामध्ये आपले 320 झाडं आहेत आणि वरचे आहेत 240. बरं. आता आपल्या मागच्या वर्षी जो माल होता किती झाला होता आपल्याला एवढ्या सगळ्या झाडावर? मागच्या वर्षी या 200 झाडावर झालता 7-8 टन निघला होता मला आपला. 8 टन. आणि यावर्षी काय वाटतं? दिसेल? आता ह्या वर्षी असं वाटतंय समजा 20 टनापर्यंत आहे अपेक्षा आपल्याला. फक्त ह्याच समजा ह्या झाडावर, मोठ्या झाडावर आणि ते रोपटे. बरं, झाडामध्ये अजून काय बदलाव झाले बरं? काय पानाची साईज वगैरे काही बदल झाले का? पानं साईज चांगली झालेली आहे. हां. परत काडी वगैरे कमी झाली बागेत? काडी वगैरे कमी झाली. एवढा माल असूनही आगरी काढली परत मिरग्या मालाची. म्हणजे मिरग्या मालही फुटणार आहे हो. है ना. हे सगळं आता मालामुळेच खाली चालले झाड आहे ना. हां. उचला इकडून दाखवा. ठीक आहे सर, खालून सगळं माल आहे. लपू राहिलाय आता. आता जसं जसं हे मृग बाराची फूट निघाल ना, असं निघलं ना आगरी. मृग बाराची जशी फूट निघाल तसं आंब्या बहार पूर्ण जो म्हणजे असं झाडं खाली वाकून गेली. आंब्या जो माल आहे का तो दिसणारच नाही. एकंदरीत काय वाटलं तुम्हाला? बागेची स्थितीत बदल झाला की नाही झाला या 7-8 महिन्यामध्ये? नाही झालं ना. चांगला झाला. कारण पलीकडचे रोपटे झाडं ते आपण फवारणी घेतल्यापासून त्या मोठ्या झाडाला त्यांनी म्हणजे हे केलंय. मागं पाडलं आपण, बघू ना ते पण. ते पण पाहू आपण. आता हे मोठ्या झाडामध्ये आम्ही आलो त्यावेळेस एवढी पान संख्या, गच्च झाडं दिसत नव्हती. नाही एकदम रिकामा बाग दिसत होता. रिकामा आता काय बाग दिसत वाटतं? होता. मागच्या वर्षी मेन गोष्ट म्हणजे ते तिथं जर उभा जर राहिलं तर ह्या कडीचं पूर्ण दिसत होतं. बरं. आता ह्या झाडात उभं राहिलेलं आपण पुढचं ह्या झाडापासून पुढे काहीच नाही हे दिसत बघा ना आपल्याला. सर, थोडस कॅमेरा दाखवा. बघा, झाडांची आगारी, पान संख्या, फळफांद्या सगळ्या याच्यात ग्रोथ चांगली दिसू लागली आहे ना. हो. काडी कमी झाली. आता राहिलेली जी काही रिकामी काडी त्याच्यावर पण मृग बार फुटण्याचे चान्सेस भरपूर आहे. कारण आपली हलक्या स्वरूपाची जमीन आहे हम्म. आणि ताण बसतोच अशा जमिनीमध्ये, बागेत ताण येतोच. हो. चालेल. आता इथून पुढं आपल्याला सर या बागेमध्ये आता इथून पुढं बुरशीजन्य रोग जे फायटोप्थोरा, हे जे काही बुरशीचे अटॅक असतात नंतर कोलॅटोट्रिटम, ते या बुरश्यावरती कंट्रोल करण्यासाठी त्याचसोबत मालाच्या साईजकडे आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे. त्यामुळं आता बागेमध्ये जेवढं तण कमी राहील सध्याच्या वेळेत, तणावर कंट्रोल करा. जेणेकरून काय होतं, जी काही रोग कीड असते ही जास्त तणामध्ये लपतात. हम्म. वरती जरी फवारण्या चालू असल्या तर तणामध्ये या किडीचा प्रादुर्भाव आपल्याला दिसतो. रोगांचा प्रादुर्भाव लपलेला असतो. मग तो परत झाडावर यायला वेळ लागत नाही. त्यामुळं जर गवत बाग आपल्या जर स्वच्छ राहिल्या तर रोगराई कमी राहते बागेमध्ये. आणि पाण्याचं नियोजन तर आता पाऊस पडतोच आहे. जसं पाऊस पडन तसंच आपण आता हे फायटोप्थोरा वगैरे या पुढच्या जे बुरश्यांची गळ असते किंवा देठसड गळ असते, याच्यासाठी आपण जसं पाठीमागच्या व्हिडिओतच सांगितलं की परभणी विद्यापीठाचं बायोमिक्स वापरावं. ज्याने जमिनीतून एकरी 4 लिटर आणि वरून फवारणी करावी. त्याची पूर्ण झाड बुरशीमुक्त, रोगमुक्त करण्याचा प्रयत्न करावा. फवारणी पण 5 ml प्रति लिटर करावी. जेणेकरून काय होईल, की बुरशीजन्य रोगापासून जो नंतर गळ होती मोसंबीमध्ये ती होणार नाही. कारण आता पाऊस पडल्यानंतर जशी जशी जमिनीत ओल वाढेल तसं तसं या बुरश्या ॲक्टिवेट होणं चालू होऊन जातं. आता तण नियंत्रण, रोग आणि किडीवरती नियंत्रण
आणि साईज या 2-3 गोष्टी जर आपण व्यवस्थित बघितल्या, कारण जर आपलं न्यूट्रियन्स इनबॅलन्सिंग झालं नाही तर पुढं बागेमध्ये आपले गळ होणार नाही. तर न्यूट्रियन्स बॅलन्सिंग सुद्धा फार गरजेचं आहे, म्हणजे अन्नसाठा व्यवस्थित राहणं बागेत, त्याचसोबत बुरशीजन्य रोगापासून नियंत्रण आणि कीटकनाशक जे काही पांढरी माशी वगैरे जे काही आता काही ठिकाणी ते खवले कीड येऊ लागली, इन्सेक्ट कीडचं प्रादुर्भाव वाढू लागला, या सगळ्या गोष्टीवर जर नियंत्रण ठेवलं तर इथून पुढं काही जास्त प्रॉब्लेम मोसंबीत राहणार नाही. झाडामध्ये अन्नद्रव्याचा व्यवस्थित साठा असला, पानसंख्या व्यवस्थित असली तर गळीचं प्रमाण कमी राहून जातं. आता ही गावरान वजा झाडं आहे, दिसतंय आपल्याला फळ बारीकच राहतं याचं, पण यावर्षी साईज बरी वाटतायत. आदित्य भाऊ म्हणतायत अजून आपण साईजवर काम करू. त्याचसोबत या बागेमध्ये मृग बहार कसा निघतो ते पण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण दाखवू. त्याचसोबत यांच्या झाडामध्ये झालेले बदल थोडंसं फिरून दाखवू आपण, रोपड्यामध्ये काय बदल झाले आणि मोठ्या झाडांमध्ये काय बदल झाले. थोडंसं मोठ्या झाडात आहे तोपर्यंत व्हिडिओ चालू राहू द्या, मग थोडा बंद करा, मग रोपड्यामध्ये दाखवू आपण. चला या सर समोर. आदित्य भाऊ, गवतावर नियंत्रण करा. हां, ग्रास कटर मारून घ्या. ठीक आहे, आता रस्ता पण राहिला नाही, दोन्ही साईडला झाडं चांगले मिळू लागले. हे अंतर किती आदित्य भाऊ? 16x16 आहे ना. अरे बघ, फळसंख्या कशी दिसते पूर्ण झाडावर. झाडाचा घेरा पण फार मोठा आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आतमधल्या भागामध्ये माल भरपूर आहे. हो, तो लवकर कॅमेऱ्यामध्ये दिसत नाही आपल्या भागामध्ये. आणि सर आता मृग बहाराचे फूट बघा, फुल फूट निघणार आहे, सगळे डोळे व्यवस्थित तुंबलेले. जो की आपलं नियोजन नव्हतं मृग बहाराचं, पण यावेळेस पाणी कमी असल्यामुळे ताण बसला. तुला म्हटलं होतं वेग बसलेला आहे, मृग बहार फुटणारच आहे. किती वर्षाचे झाडं आहेत हे जुने आदित्य भाऊ? 9-10 वर्ष चालू झाला. 10 वर्ष. 6 वर्षाचे झाडं आहेत हे. आम्ही ट्रीटमेंट सुरू केली त्यावेळेसच बागाची परिस्थिती चांगली होती. ह्या आपली ट्रीटमेंट लार्जली फूट काढण्यासाठी होती, सोबत मग झाडाची वाढ झाली. आता आपण रोपड्यामध्ये झालेले बदलाव बघू. आदित्य भाऊ, रोपडे किती वर्षाचे तो? 5वं चालू आहे. अरे संत्र्याचं झाड आहे, संत्रा पण चांगला फुटलेला आहे. एवढा तर नागपूर भागात बी नाही फुटत. संत्र्याचं मग पूर्ण म्हणजे असं जमिनीवर फळं टेकलेले. 5 वर्ष ते सर हे झाड, 4 वर्ष कंप्लीट झालेली. आदित्य भाऊ स्वतःच दाखवतोय. उचला बरं. दाखव. हे बघा ना. असंच मागच्या वर्षी राम माने म्हणून आहेत आपले नाणेगावचे शेतकरी, त्यांचे जे रोपडे होते मागच्या वर्षी, त्याच्यामध्ये सुद्धा असेच प्रकारचं मालसंख्या होती. त्याची साईज पण चांगली झाली. ताबडतोब पाऊस पडलेला आहे, पाण्यामुळे एवढं आपल्याला ते क्लिअर दिसना कॅमेरा, तरी पण फळसंख्या. सगळ्या झाडं झोपले, तुम्हाला टेकणं लावावं लागतं दादा. डुकरांचा प्रादुर्भाव आहे का?
भरपूर फळसंख्या झाली प्रत्येक झाडावर. हे बघा सर, आता हे 3 वर्षात झाड आहे. किती एवढी काठी आहे बघा, अंगोर एवढे. किती फळ आहेत त्याला. याला तर टेक्न लावून घ्या. प्रत्येक झाडाला टेकणं लावा. थोडंसं तरी पण बायोमिक्स इथं फूट बघा याला इतका माल असतो ना बघा. 12ची फूट निघणारच आहे त्याला. झाडामध्ये ताकद आहे. हे काय सगळं रोपड्यावर मालच माल दिसू लागला इकडं. मग कसं वाटतंय आदित्य भाऊ आदित्य भाऊ? चांगलं वाटतंय. चांगलं वाटतंय. हो. अच्छा. वाढालं यावर्षी उत्पादन तुमचं. हा. इथून पुढं आता झाड बांधल्यानंतर उत्पादन काढायला फक्त वेळोवेळी नियोजन लागन. झाडांची अवस्था सांभाळणं गरजेचं आहे. खत व्यवस्थापन, मेहनत, त्यासोबत अन्नद्रव्याची जी पूर्तता असते झाडाची ती वेळोवेळी व्हायला पाहिजे. फवारणी शेड्यूल असो आणि विश्रांती, ताण, या अवस्था या सगळ्या सांभाळल्या तर व्यवस्थित उत्पादनाकडे आपण नक्कीच जातो. हम्म. चालेल, धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.